मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका अशा प्रेमाची ज्याने केवळ दोन मन नाही जोडली, तर एका हरलेल्या माणसाला आयुष्याची सर्वात मोठी लढाई जिंकायला शिकवलं. अद्वैत आणि काव्या एकाच शहरात राहायचे. अद्वैत हा अभ्यासात हुशार पण परिस्थितीने खचलेला मुलगा होता. त्याने स्पर्धा परीक्षेची MPSC तयारी सुरू केली होती, पण लागोपाठ 2 वेळा अपयश आल्यामुळे तो पूर्णपणे निराश झाला होता. त्यातच त्याच्या घरची परिस्थिती बिकट होत चालली होती. त्याला वाटायचं की आता सगळं संपलंय, आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. अशातच त्याच्या आयुष्यात काव्या आली. काव्या एका लायब्ररीमध्ये पार्ट टाईम काम करायची. तिथे अद्वैत अभ्यासासाठी जायचा. अद्वैतचा पडलेला चेहरा, त्याची निराशा काव्या रोज लांबून नोटीस करायची. हळूहळू दोघांमध्ये ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर एका सुंदर मैत्रीत आणि प्रेमात झालं. काव्या अद्वैतसाठी एक मोटिवेशनल पिलर बनली होती. ती नेहमी त्याला म्हणायची, अद्वैत, खचून जाऊ नकोस. तुझ्या मनगटात ती ताकद आहे. तू नक्की अधिकारी होणार. ही शेवटची संधी आहे. पूर्ण ताकदीने प्रयत्न कर. तिच्या या प्रेमाने आणि शब्दांनी अद्वैतच्या जळत्या आशेला पुन्हा नवं बळ दिलं. त्याने अहोरात्र अभ्यास सुरू केला. परीक्षेचा दिवस जवळ आला आणि त्याने आपला सर्वोत्तम पेपर दिला. आता फक्त निकालाची प्रतीक्षा होती. पण खरा सस्पेन्स इथून सुरू होतो. निकालाच्या ठीक 2 दिवस आधी काव्या अचानक गायब झाली. तिचा फोन बंद येत होता. ती लायब्ररीमध्येही नव्हती आणि तिच्या घराला कुलूप होतं. अद्वैतने तिला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. अद्वैत पुन्हा खचून जाण्याच्या मार्गावर होता. निकालाचा दिवस उजाडला. अद्वैतच्या हातामध्ये रिझल्ट होता. अद्वैत संपूर्ण जिल्ह्यातून पहिला आला होता. तो अधिकारी बनला होता. त्याच्या घरात आनंदाचे अश्रू होते, पण अद्वैतचे डोळे काव्याला शोधत होते. त्याला हा आनंद तिच्यासोबत साजरा करायचा होता. तितक्यात अद्वैतच्या घराच्या दरवाजावर कोणीतरी एक लेटर पत्र आणून दिलं. पत्रावर काव्याचं नाव होतं. अद्वैतने थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, अद्वैत, अभिनंदन. मला माहिती होतं तू हे करून दाखवशील. आज तू एक अधिकारी बनला आहेस आणि मी माझा शब्द पाळला. कदाचित तुला प्रश्न पडला असेल की मी अचानक कुठे गेले. अद्वैत, मी गेल्या 1 वर्षापासून ब्लड कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजशी लढत होते. माझ्याकडे खूप कमी वेळ होता. मला जेव्हा हे समजलं तेव्हा मी ठरवलं की माझ्या उरलेल्या आयुष्यात मी तुला खचू देणार नाही. जर मी हे तुला आधी सांगितलं असतं तर तू अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकला नसतास आणि तुझा हा स्वप्नांचा प्रवास अपूर्ण राहिला असता. माझं प्रेम तुझ्यासोबत नेहमी असेल. जेव्हा जेव्हा तू एका प्रामाणिक अधिकाऱ्यासारखं लोकांची मदत करशील तेव्हा तिथे मी असेन. हे पत्र वाचून अद्वैतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काव्या आता या जगात नव्हती, पण तिने जाता जाता अद्वैतच्या आयुष्याला एक यशस्वी दिशा दिली होती. काव्याच्या त्या मोटिवेशनल प्रेमाने अद्वैतला कधीही न हसणारा एक लढवय्या बनवलं होतं. तर मित्रांनो, खरं प्रेम ते नसतं जे फक्त सोबत राहण्याचे दावे करतं, तर खरं प्रेम ते असतं जे आपल्याला आयुष्यात काहीतरी बनण्याची प्रेरणा देतं. काव्याचे हे निस्वार्थ प्रेम तुम्हाला कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा.